विश्वाच्या निर्मितीच्याही आधी जर काही निर्माण केलं असेल भगवंतांनी ते म्हणजे पंढरपूर आहे. पांडुरंग आमचा श्वास नाही, आमचं दैवत आहे. भेदभाव नाही, जात पात नाही, एकच निष्ठा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, ज्ञानोबा तुकाराम. मायबाप तर नाही हेच मायबाप होतो आम्हाला. पंढरपुरात आल्यावर एवढं समाधान वाटतं की देवाच्या याच्यापासून जाऊच वाटतं. पांडुरंगाला भेटल्यावर काय ते शब्दात सांगू शकत नाही तो आनंद. मी काही मागत नाही, आहे असं सुखी ठेव. पांडुरंगाने ही वारी आणि पंढरीचं वास्तव्य आम्हाला जन्मोजन्मी मिळावं एवढीच फक्त पांडुरंगाकडे प्रार्थना. डोळ्यात पाणी, आनंदाची राहिले. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा. जगात अनेक तीर्थक्षेत्र आहेत, पण एक असं तीर्थक्षेत्र ज्याला संतांनी वैकुंठ म्हटलं, त्याचं नाव आहे पंढरपूर. पंढरपूर हा महाराष्ट्राचा आध्यात्मिक आत्मा आहे. त्या आत्म्याची ही गोष्ट आहे. पंढरीच्या बदलत्या वाटेची ही गोष्ट आहे. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विठेवरी देव कोठे. अरे असा देव कुठे आहे तुम्ही मला सांगा. पद्मपुराणामध्ये 5 देवता सांगितलेत. रवीर विनायक चंडी ईशो विष्णू तदैवच. या ज्या 5 देवतेचं जर तुम्हाला दर्शन घ्यायचं जर असेल आणि ते एकाच वेळेस जर घ्यायचं असेल तर ते फक्त विठ्ठलाच्या पायावर जर तुम्ही हे मस्तक टेकवलात तर जगातल्या सगळ्या देवी देवतांचं दर्शन होतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळे. जुन्या पंढरपुरातली ही गल्ली बोळ, हीच तर पंढरीची खरी ओळख आहे. या अरुंद गल्ल्यांमधून चालताना एक वेगळीच अनुभूती येते. असं वाटतं जणू आपण इतिहासाच्या पुस्तकातल्या एखाद्या जिवंत पानावरून फिरतोय. इथं चालताना क्षणभर आपली पावलं थबकतात, मन भावुक होतं. याच रस्त्यावरून कधीतरी ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू तुकाराम महाराज आणि चोखामेळा चालले असतील. याच मातीनं कधीतरी संतांच्या पायांचा स्पर्श अनुभवला असेल आणि याच वाटांवरच्या धुळीत संतांचीही पायधूळ मिसळली असेल. या गल्ली बोळात पंढरपूरचा इतिहास श्वास घेतोय. इथं संस्कृती आहे, कला आहे आणि पंढरीचा खरा आत्मा आहे. जणू काही विठ्ठलानं स्वतः भोवती घातलेली ही भक्तीची रांगोळी आहे. ड्रोनच्या भव्य नजरेतूनही हा जिव्हाळा दिसत नाही. म्हणूनच याला महाराष्ट्राचा आत्मा म्हटलंय. पण त्या भूवैकुंठाचा हा ऐतिहासिक भाग आता बदलला जाणार आहे. चिंचोळ्या गल्ल्यांमधून फिरताना हे प्रचंड मोठे वाडे आपलं स्वागत करायला उभे ठाकतात. एखाद्या
घरंदाज वयोवृद्ध माणसासारखे. शेकडो वर्षांच्या आठवणींचं गाठोडं उराशी बाळगून आजही श्वास घेणारा हा महाराष्ट्राचा जिवंत इतिहास आहे. इथल्या एका एका वाड्याला शतकांचा वारसा आहे, ज्यांनी माणसांच्या 10 पिढ्यांचा संसार फुलताना पाहिला. या वाड्यात अनेक ऐतिहासिक मैफिली रंगल्या. पंढरपुरातले जुने ऐतिहासिक वाडे हे पंढरपूरचं खरं सौंदर्य आणि वैभव आहे. या वाड्यांनी अनेक साधू संतांचा सहवास अनुभवला. हजारो लाखो वारकऱ्यांचा या वाड्याच्या भिंतींनी हरिनामाचा जयघोष ऐकला. ज्ञानोबा तुकोबाच्या गजरानं दुमदुमून गेलेल्या या वाड्याच्या सगळ्या भिंती आणि या खांबांना आपण जर कान देऊन ऐकलं तर कदाचित त्या सुद्धा म्हणत असतील, विठ्ठल विठ्ठल. कदाचित ज्यालाच तर म्हणत असावेत, गरजे पंढरपूर. अवघे गरजे पंढरपूर. माऊली आणि पांडुरंग याच्याशी रिलेटेड जेवढी भजन आणि अभंगरंग असतात ते सगळे या घरामध्ये होतात. प्रतिवर्षी एक कॉन्सर्ट होते. पूर्वी पण गायक यायचे, आताही सध्याचे आघाडीचे गायक इथे येऊन एक भजन संध्या करतात. आतापर्यंत कोण कोण येऊन आत्ता याच्यापूर्वी माझ्या वडिलांच्या काळामध्ये भीमसेनजी येऊन गेले. त्याच्यानंतर माझ्या कारकिर्दीमध्ये आत्ता पंडित जयतीर्थ मेवंडी, रघुनंदन पणशीकर, शौनक अभिषेकी, अपर्णा केळकर, रंजनी गायत्री, सौरभ काडगावकर, नील काडगावकर, आत्ताचे सतीश पत्की, देवकी पंडित, असे सगळे दिग्गज कलाकार आणि आत्ताचा नवा ट्रेंडिंग गायक अवधूत गांधी हा देखील इथे येऊन गेलेले आहेत. चंद्रभागेच्या तीरावर उभा असलेला हा दणकट आणि ऐतिहासिक होळकरवाडा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी तो खास वारकऱ्यांसाठी बांधला. या वाड्यात अहिल्यादेवींनी स्थापन केलेलं एकमेव राम मंदिर आहे. 350 वर्षांच्या आयुष्यात या वाड्यानं चंद्रभागेचे कित्येक महापूर अंगावर झेलले, पण यातला एक दगडही कधी निखळला नाही. हे सामर्थ्य कुठल्या सिमेंटचं नाही, तर हे सामर्थ्य होतं अहिल्यादेवींच्या पोलादी इच्छाशक्तीचं. जेव्हा अहिल्यादेवी इथं आल्या तेव्हा नदीला पूर होता आणि पाणी बघितलं तर अहिल्यादेवी म्हणले की माझ्या भाविकांना कुठलीही जीविताला हानी झाली नाही पाहिजे, मला याची मजबूतीकरण बघणं गरजेचं आहे. त्यात अहिल्यादेवीने रॅम्प बघून हत्ती वर आणला आणि हत्ती ह्या वाड्यावरती नाचवला. त्यांचं तेव्हा समाधान झालं की हा वाडा मजबूत आहे आणि मग तो त्यांनी भाविकांसाठी खुला केला आणि मग त्याची वास्तुशांती केली. पंढरपूरच्या अनेक इथल्या लोकांचं म्हणणं असं आहे की स्वतःच्या घराचा पाया बांधताना इथील मुठभर माती घेतात आणि स्वतःच्या बांधकामाच्या पायामध्ये टाकतात की माझासुद्धा वाडा एवढाच, माझं घरसुद्धा एवढं मजबूत राहिलं पाहिजे, इतक्या वर्ष टिकलं पाहिजे. एक लोकांची भावना आहे, अहिल्यादेवीप्रती असणारी निष्ठा आहे. आज आपल्याकडे व्यवस्थेच्या किडीनं सरकारी इमारतीचं लाकूड 10 वर्षही टिकत नाही, पण या वाड्याला आपल्या समर्थ खांद्यांवर पेलणाऱ्या या लाकडांचा प्रवास थक्क करणार आहे. ह्या वाड्याचं वैशिष्ट्य म्हणजे येथील हे जे पूर्ण लाकूड आहे ते इंदोर, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशामधील जी चंबळचं खोरं आहे त्या खोऱ्यामधून हे लाकूड कटाई करून हे नर्मदा नदीतून ते समुद्रात आणलं, समुद्रातून ते रत्नागिरीला आणलं आणि रत्नागिरीवरून ते लाकूड हे पंढरपूर हत्तीच्या पाठीवरती टाकून आणलं. या संदर्भात दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचं एक पत्र आहे की अहिल्यादेवी हे पंढरपूर येथे भाविकांच्या सेवेसाठी चंद्रभागा तीरावरती वाडा बांधत आहेत, तर त्याला लागणाऱ्या कुठल्याही साधन सामुग्रीची जकात आकारू नये. केवळ अहिल्यादेवीच नाही तर त्या काळातील अनेक मराठा सरदारांनी पंढरपुरात वारकऱ्यांसाठी असे भव्य वाडे बांधले. हे वाडे केवळ वास्तू नाही तर स्थापत्य कलेचा आदर्श नमुना आणि इतिहासाचे जिवंत दस्तऐवज आहेत. सरकारवाडा पहिल्यांदा बांधला
आणि मग अनेक सरदारांनी आपापल्या सोयीप्रमाणे जागा घेतल्या आणि त्याप्रमाणे बांधल्या. त्यात शिंद्यांनी बांधलेला वाडा आहे. बायजाबाई शिंद्यांनी द्वारकाधीशाचं मंदिर बांधलं आणि शिंद्यांचा वाडा इथं मोठा आहे. दुसरा होळकरांचा वाडा तसाच मोठा आहे. अहिल्यादेवी काही काळ त्या वाड्यात राहिल्यात. त्याच्या शेजारी त्यांच्या पलीकडं दिवाण त्यांचे जे आहेत पळशीकर त्यांचा वाडा आहे. त्याच्या पलीकडं खाजगीवाले जे सरदार आहेत त्यांचा वाडा आहे. खाजगीवाल्यांच्या नंतर सांगलीकर, मिरजकर, बुधगावकर ह्या तिन्ही पटवर्धनाचे वाडे पंढरपुरात आहेत. सरदार घाडग्यांचा वाडा आहे, सरदार कवड्यांचा वाडा आहे, नाना फडणवीसाचा वाडा होता, फडक्यांचा वाडा होता, मुतालिकांचा वाडा आहे, छत्रपतींचे जे मुतालिक आहेत त्यांचा वाडा आहे. अशा प्रत्येकाने आपापल्या सोयीनं, मग कोणी नदीच्या काठावर, कोणी गावात अन्य भागी असे वाडे आपले बांधले आहेत. याच छोट्या गल्लीबोळातून पंढरपूरची मठ आणि फड संस्कृती आजही जिवंत आहे. वारकऱ्यांच्या पायाची धूळ आपल्या मस्तकावर सतत लागावी म्हणून पांडुरंगाच्या पहिल्या पायरीला संत नामदेवांनी संजीवन समाधी घेतली. ते संत नामदेव या वारकरी संप्रदायाचे आद्य फडकरी. विठ्ठल मंदिरापासून काही अंतरावरच हा 300 वर्ष जुना नामदेवांचा मठ आहे, जिथं नामदेवांचे 18वे आणि 19वे वंशज आजही फडाची परंपरा तितक्याच निष्ठेनं चालवतायत. वारकरी संप्रदायाचा आधुनिक काळामध्ये हा जो आपल्याला प्रसार झालेला दिसतोय, त्याच्या पाठीमागं वारकरी संप्रदायातली फड आणि मठ परंपरा ही आज प्रमुख असलेली आपल्याला दिसून येते. सामुदायिकरित्या इथं वारकरी येतात. एका प्रमुख ज्येष्ठ अनुभवी अशा वारकऱ्याच्या आधिपत्याखाली ज्या परंपरा चालवल्या जातात त्याला प्रामुख्याने सांप्रदायिक फड असं आपल्याला म्हणता येईल. वारकरी संप्रदायात फड म्हणजे भक्ती संस्काराचा एक अखंड प्रवाह आहे. नामदेवांनी सुरू केलेला हा प्रवाह पुढे आजरेकर, वासकर, शिरवळकर, धोंडोपंत आणि सातारकरांच्या फडांनी ज्ञानोबा तुकोबांच्या विचारांच्या सह पुढे नेला. विठ्ठलाशी आपली पहिली ओळख करून देणाऱ्या जगद्गुरु तुकोबांच्या या चिपळ्या, धातूच्या आवरणाखाली जपून ठेवलेल्या तुकोबांच्या पादुका आणि स्वतः वारसा सांगणाऱ्या या हस्तलिखित गाथा, हे सारं काही या घरात अत्यंत श्रद्धेनं जतन केलंय. अशा या घराच्या आध्यात्मिक श्रीमंती पुढे जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस इलॉन मस्कही गरीब वाटेल. हे घर तुकोबांच्या वंशजांचं आहे, ज्यांनी देहूकर फडाच्या माध्यमातून संतांची परंपरा केवळ जपली नाही तर ती समृद्ध केली. जगद्गुरू तुकोबरांच्यापासून माझी 11वी पिढी आहे. आमच्या घराण्यात जे चालत आलेलं आहे त्यामध्ये माझी स्वतःचीच मुलांच्या दृष्टीने जर मला सांगायचं झालं तर माझी थोरले चिरंजीव सिव्हिल इंजिनियर आहेत विथ डिस्टिंक्शन. पण तरीसुद्धा कुठल्याही प्रकारचा व्यावसायिक भाग न पाहता किंवा नोकरी वगैरे न करता म्हणजे कीर्तन, भजन, वारी, नेम, धर्म हे सांभाळत आहेत. माझे दुसरे चिरंजीव आहेत ते डॉक्टर आहेत आणि ते डॉक्टर आहेत, त्यांचं स्वतःचं क्लिनिक आहे, OPD आहे. ते व्यवसाय करतात, पण व्यवसाय करूनही ते प्रवचन करतात, ते कीर्तन करतात, ते फडावरच्या गावाला जाऊन त्या ठिकाणी कार्यक्रम करतात. आमची जी परंपरा चालत आली आहे ती प्राधान्याने सेवेची, भक्तीची अशा पद्धतीची आहे. त्यामुळे आम्ही महत्त्व त्याला पहिल्यांदा देतो आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संत, वारकरी आणि भक्त पंढरपुरात आले.
त्यांनी पंढरीत आपलं एक हक्काचं घर उभं केलं, ज्याला आपण मठ म्हणतो. जवळजवळ 700 ते 800 मठ, धर्मशाळा आज आपल्याला पंढरपूरमध्ये पाहावयास मिळतात. हे मठ म्हणजे केवळ 4 भिंती नाहीत, तर ती संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली मंदिरं आहेत. भक्तीच्या ऊर्जेची केंद्र आहेत. थकलेल्या वारकऱ्याला मायेची सावली देणारी चादर आहे. इथं प्रत्येक जिल्ह्याचा, तालुक्याचा आणि हो, जातीचाही मठ आहे. त्यामुळेच एका अर्थानं पंढरपुरात अखंड महाराष्ट्र गुण्या गोविंदानं एकत्र राहतो. एरवी जातीपातीत विभागलेला समाज पंढरीच्या या वाळवंटात आणि मठांमध्ये एक होऊन जातो. तुका म्हणे पहा शब्दची धादे. ज्ञानोबारांनी हे सगळ्या 18 पगड जाती एकत्र या वाळवंटात केलं आणि समतेचे शिक्षण या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये या वारकरी संप्रदायाने, ज्ञानोबारायांनी, नामदेवरायांनी सगळ्या जनतेला हा संदेश तळागाळापर्यंत. वारकरी संप्रदायामध्ये असं कुठलंही बंधन नाही, जातीपातीचं असं कुठलंही बंधन नाही. आणि त्यामुळंच आज असे काही लोक पाहावयास मिळतात की ज्यांचा मूळ धर्म जैन आहे, बौद्ध आहे, परंतु ते वारकरी आहेत. एवढंच नव्हे तर जैतुंबी मठ सारखा मठ, एका मुस्लिम स्त्रीचा इथं मठ आहे. मुसलमान होत्या, पण ते म्हणजे जातपात मानत नव्हते. विठ्ठल हा सगळ्याचा आहे, त्याप्रमाणे त्या म्हणल्या मी पण विठ्ठलाची. संतांनी जी परंपरा दिली त्यात मी कोण भेद देणार. विठ्ठलावर निस्सीम प्रेम करणारा हा भक्त जेव्हा पंढरीची वारी करतो, तेव्हा तो भक्तीचा महासोहळा बनतो. आषाढी कार्तिकीला संतांच्या पालख्या खांद्यावर घेऊन पायी चालत, नाचत गात हा वारकरी पंढरीत येतो. या वारीला आज जगातील सगळ्यात मोठी मानवी चळवळ मानलं जातं. पंढरपूरला आले की मायबाप भेटलेगत होते. वारी म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा श्वास आहे, तिचा आत्मा आहे. वारीचं वैशिष्ट्य असं आहे की ही वारी माणूस तुम्ही जर पाहताल तर तो एकटा करणार नाही, तो संतांच्या समवेत वारी करेल. आळंदी असेल, देहू असेल, पैठण असेल, त्र्यंबकेश्वर असेल, मुक्ताई नगर असेल, या सगळ्या ठिकाणातून पालख्या तर आषाढी कार्तिकीला मानाच्या 10 पालख्या तर येतातच येतात, पण इतर ठिकाणाहून शेकडो पालख्या पंढरपूरला पायी वारी करतात. असा पंढरीचा सोहळा 2 महिने पुढं बाकी आहे, 3 महिने बाकी आहे. तेव्हापासूनच आम्हाला वेध लागतात की कधी एकदाची आषाढी येते, कधी वारीला जातोय, कधी पालखी सोहळ्यासंग जातोय, कधी दिंडे येतात. याचे एक वेध आणि त्याचा अंतःकरणामध्ये इतका उत्साह असतो, इतका आनंद असतो, तो शब्दात सांगता येणार. किती थकू द्या, हा देह विठ्ठलासाठी समर्पण करावा म्हणून तो रोज ऊन असेल, पाऊस असेल, वारा असेल, कशाची तमा न बाळगता तो नाचत जाऊ त्याच्या गावा खेळ या, सुख देईल विसावा, असा पंढरी क्षेत्रात येतो. म्हणूनच पंढरपूर हे केवळ एक धार्मिक तीर्थक्षेत्र नाहीये, हे संतांनी घडवलेली एक मूक सामाजिक क्रांती आहे.
या भूमीला समतेचं वैकुंठ बनवण्यासाठी संतांना आणि समाज सुधारकांना अनेक खस्ता खाव्या लागल्या. म्हणूनच गाडगेबाबांनी चंद्रभागेच्या वाळवंटात स्वच्छतेचा मंत्र दिला, तर इथल्या जातीपातीच्या भिंती तोडण्यासाठी याच मातीत याच ठिकाणी साने गुरुजींनी विठ्ठल मुक्तीचा मार्ग दाखवला. आपल्याकडे घटना बनवण्याचं काम सुरू होतं. अजून आपल्याला तो अधिकार मिळायचा होता की सर्वांना समान दर्जाचे नागरिक अधिकार मिळायचे होते. त्या काळात साने गुरुजींनी इथल्या पंढरपूरच्या देवळामध्ये अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून आमरण उपोषण केलं होतं. साने गुरुजींना जागा मिळेना तर कुठे करायचं आंदोलन हा मोठा प्रश्न राहिला. मग त्यांनी आपल्या कुशाबा तनपुरे महाराजांना जेव्हा अप्रोच झाले आणि त्यावेळेला विचारणा केली असता त्यांनी मुक्त विचारांनी किंवा पांडुरंग हा सर्वांचा आहे आणि त्याच्यासाठी आपण ह्या आंदोलनाचा भाग व्हावं अशी त्यांचीही मनोमन इच्छा असल्यामुळे त्यांनी कुठलाही किंतु परंतु मनात न घेता किंवा कुठल्याही शंका मनात न ठेवता साने गुरुजींना जागा उपलब्ध करून दिली. तनपुरे महाराजांचा हा मठ महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सामाजिक प्रवासाचा साक्षीदार आहे. या मठात असलेला साने गुरुजींचा हा पुतळा म्हणजे एक ऐतिहासिक पाऊल खूण आहे. विठ्ठलाच्या मंदिराची द्वारं सगळ्यांसाठी खुली करण्यासाठी झालेल्या स्वातंत्र्य लढ्याची. ते उपोषण इतकं गाजलं म्हणजे भारतातच नाही ते जगभरात गाजलं आणि त्याच्यामुळं सरकारला प्रायोरिटीवर तसा अध्यादेश काढावा लागला आणि ते देऊळ हे हरिजनांसाठी अस्पृश्यांसाठी खुलं करण्यात आलं. सो याचा खूप मोठा इम्पॅक्ट पंढरपूरने दिलेला तो एक संदेश आहे. म्हणजे चोखामेळ्यासारख्या संतांना अगोदर विठ्ठलाच्या देवळाच्या बाहेरच आयुष्यभर थांबावं लागलं. त्यांनी त्यांच्या हयातीत विठ्ठल पाहिला नाही. पण साने गुरुजींमुळं नंतरच्या काळात कोणाला चोखामेळ्यासारखं पायरीच्या बाहेर संपायची वेळ आली नाही, समाधी घेण्याची वेळ आली नाही. याच वैचारिक अधिष्ठानातून कैकाडी महाराजांनी पंढरपुरात एक आगळं वेगळं आध्यात्मिक एसेल वर्ल्ड उभं केलंय. अश्मयुगापासून ते आधुनिक युगापर्यंतचा मानवी प्रवास इथं मूर्तीच्या रूपात जिवंत होतो. हे सहदेव आणि आईन्स्टाईनच्या मध्ये हे दिवी एका ठिकाणी हा विचार आहे, हा संदेश पुढच्या जनरेशनला पिढीला जावं बा. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इथं 33 कोटी देवांच्या गर्दीत राष्ट्रपिता महात्मा गांधी उभे आहेत. तर वरुण देवाच्या शेजारी मार्टिन ल्युथर किंग आणि लेनिन यांचे पुतळे आहेत. मार्टिन ल्युथर किंग यांनी बंधुता आणि समतेसाठी जो लढा दिला आणि त्याच्यानंतर होणारी नांदणारी शांतता याच्यासाठी त्यांनी आपले जीवन अर्पण केले. त्यामुळे इथं येणाऱ्या सामान्य भक्ताला प्रश्न पडतो की देवाच्या दरबारात ही सुटाबुटातली माणसं का आणली असावीत. आपण मानव म्हणून माणसं म्हणून आपण एकत्र यावं आणि माणुसकी ही नांदावी म्हणून त्यांच्याही मूर्त्या इथे आहेत. मूर्त्या दर्शनासाठी नाही तर मूर्त्या ह्या विचारासाठी आहेत. मानवतावादी विचारांमुळे मंदिराची दारं सगळ्यांसाठी खुली झाली. माणसाला माणूस म्हणून स्वीकारलं गेलं. पण पंढरपुरातल्या स्वच्छतेचे खरे नायक असणाऱ्या भंगी बांधवांच्या नशिबी असलेली मैला उपोषण्याची प्रथा संपायला 2012 साल उजाडावं लागलं. हजारो वर्षांची ती कुप्रथा अखेर बंद झाली. भंगी समाजाने पंढरपूरला जिवंत ठेवण्यामध्ये सगळ्यात मोठा रोल केलेला आहे. सो त्या काळामध्ये ह्या पंढरपूरची साफसफाई एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेली, इथली
जी मानवी मलाची जी निस्सारण करण्याची जी प्रक्रिया आहे तो इथला भंगी समाज हा अत्यंत प्राणप्राणाने करत होता. कधी काळी इथं अगदी डोक्यावरून महिला व्हायची सुद्धा पद्धत होती. पंढरपुरात पांडुरंगा इतकंच रुक्मिणी मातेलाही आदराचं स्थान आहे. पण समतेच्या या वाटेवर महिलांना मोठा लढा लढावा लागला. तेव्हा कुठे रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात महिलांनाही पुजारी म्हणून समान संधी मिळाली. उशिरा का होईना पण माऊलींच्या दरबारात समानतेच्या विचाराचा मोठा विजय झाला. इतके दिवस पुरुषच पूजा करत होते, पण आता तो मान महिला पुजारी म्हणून 1-2 महिलांची निवड झाली आणि त्या 2 महिला अतिशय सुंदर अशी पूजा करतायत. आजच्या सोशल मीडियाच्या काळात मोबाईल सोडून खेळण्यात दंग असलेली ही मुलं पाहिली आणि बालपण आठवलं. पण जेव्हा ही पोरं हातातली बॅट बाजूला ठेवून टाळ हाती घेतात आणि गळा ताणून अभंग म्हणतात, तेव्हा कळतं हेच वारकरी संप्रदायाचं उज्ज्वल भविष्य. या विद्यापीठात अनेक वारकरी शिक्षण संस्था आहेत. वारकरी संप्रदायाची पताका ज्यांना खांद्यावर घेऊन पुढे जायचंय ती उद्याची पिढी इथं वारकरी संप्रदायाचे शिक्षणाचे धडे गिरवते. हे उद्याचे कीर्तनकार आहेत जे पंढरपूरच्या या संस्काराच्या विद्यापीठात आध्यात्मिक शिक्षण घेतात. ही मुलं तसे पूर्ण महाराष्ट्रातून मुलं आहेत. जवळजवळ 27 जिल्ह्यातून ही मुलं आहेत. आज आपण जर सगळीकडे मुलं बघितली तर या वयाची मुलं जर बघितली तर मोबाईलशिवाय राहत नाहीत. पण आज आमच्या एवढ्या सगळ्या मुलाकडे एकाकडेही मोबाईल नाही आणि एवढे फ्रेश राहतात की यांच्या घरीसुद्धा हे एवढे फ्रेश राहत नाहीत. हे यांच्या पालकांनी दिलेली आम्हाला साक्षी आहे. तिसरा साधनेचा काळ आहे आणि त्या काळात लोक इथं पंढरपुरात खूप येतात. मग ते 10 वर्षापासून ते 80 वर्षापर्यंतचे लोक इथं पंढरपुरात महिला पुरुष सगळे राहतात. तर कोणी ज्ञानेश्वरी शिकतं, अभंगाचा विचार असतो, अभंग कसा बोलावा, अभंग कसा सांगावा, कोणी व्याकरण शिकतं, मग संस्कृत शिकतं, कोणी ज्योतिष शिकतं, कोणी गायन शिकतं, कोणी वादन शिकतं, अनेक अंग शिकतात त्यातली. आणि शिकत असताना या कोणालाही फी नाही, विद्यार्थ्याला फी नाही आणि अध्यापकाला पगार नाही. सगळं मुक्त धर्मार्थ तत्वावर चालतं. या धार्मिक नगरीत ही मुलं सकाळी सकाळी भाविकांच्या कपाळावर विठ्ठलाचं नाव गोंदवण्यासाठी धावतात आणि दुपारनंतर शाळेची पाटी पेन्सिल घेतात. या पोरांशी बोलल्यावर जाणवलं पंढरपुरात विठ्ठल कुणासाठी दर्शनाची आस आहे, कुणासाठी रोजच्या भाकरीचा आधार आहे, तर या लहान पोरांसाठी विठ्ठल पाटी आणि पेन्सिल आहे. काय करतो ह्या पैशातून? काय काय करतो? घरातला बाजार ती भरायचा, परत कमी पडले वह्या पुस्तकं आणायची. पंढरपुरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या फक्त आणि फक्त याच मातीत पाहायला मिळतात. त्यासाठी गल्ली बोळातील घरांमध्ये थोडं डोकवावं लागतं. इथं बनणारा हा लाखेचा चुडा देशभर प्रसिद्ध आहे, कारण हा केवळ एक शृंगार नाही, तो अखंड सौभाग्याचं आणि समृद्धीचं प्रतीक आहे.
पांडुरंगाचं दर्शन घेतलं की सुवासिनी आवर्जून हा लाखेचा चुडा भरतात, ज्याला रुक्मिणी मातेचा आशीर्वाद मानलं जातं. पण इथल्या अनेक गरीब कुटुंबांसाठी तो रोजच्या पोटाचा घास आहे. अहो, मी भाड्याच्या घरात होते, ह्याच्यामुळेच झालं सगळं. घर घेतलं, जागा घेतलं, बांधलं, ह्या सुड्यामुळेच आमचं सगळं झालं. व्यवसाय चांगला चालतो. आम्ही इकायला पण जातो ना, महिन्याच्या वारीला, एकादशीला. हो, त्यामुळे जी बी बाया घरात बसते त्यांनी करावं. आणि 12 महिने पण ही वापरतेच, त्याच्यामुळे भरपूर याला मागणी असते. गळ्यात तुळशीची माळ, ओठांवर हरिनाम, कपाळी गोपीचंदन आणि अंतःकरणात प्रेमळ भाव. विठुरायाला बस एवढंच पुरेसं असतं. खरं तर जो माळकरी नाही तो वारकरी नाही. तुळशीच्या माळेला वारकरी संप्रदायात एवढं सर्वोच्च स्थान आहे. जणू हे पांडुरंगाच्या वचनाचं मंगळसूत्रच. या माळा बनवण्याच्या कामात पंढरपूरचा काशी कापडी समाज पिढ्यानपिढ्या गुंतलाय. पण दुर्दैव असं की शेकडो वर्ष वारकऱ्यांच्या गळ्यात भक्तीची माळ घालणारा हा समाज स्वतः मात्र उपेक्षित आणि उघड्यावर आहे. बा विठ्ठलानं कृपा केली आमच्यावरती भगवंतानं, आणि तो आम्हाला मान सन्मान दिला तुळशीच्या माळा बनवण्याचा. म्हणजे आमच्या आज किती ना किती भरपूर पिढ्या आज पुढे आल्या की तुळशी माळा बनवत आम्ही पुढे आलेलो. पंढरपूरमधील माळांचं वैशिष्ट्य जर म्हणलं तर गोलमणी असेल, डबल चक्री मणी असेल, त्याचबरोबरला गोलमण्यामध्ये एकेरी धार असणारी माळ पहिली सुरुवातीचे वारकरी घालत होते, ज्येष्ठ वारकरी त्याला एकेरी धार म्हणत होते. त्याचबरोबर गुरुमणी असतील. ही पंढरपूरचं सगळं वैशिष्ट्य आहे. आणि हातकातीव माल सगळ्यात मोठ्या प्रमाणात पंढरपूरमध्येच तयार होतो. पंढरपुरात आलेला विठ्ठल भक्त जाताना कधीच रिकाम्या हातानं जात नाही. आठवण म्हणून तो काही ना काही सोबत नेतोच. कितीही गरीब असला तरी चुरमुरांच्या प्रसादासोबत बुक्का, कुंकू, हळद आणि अष्टगंध तो खरेदी करतो. कारण इथं बनणाऱ्या कुंकवात, हळदीत आणि अष्टगंधात एक विश्वास आहे. शिवाय खास पंढरपुरी म्हशीच्या दुधापासून बनलेला मौसूद खव्याचा पेढाही तो सोबत नेतो. पंढरपूरचा जो पेढा आहे तो इथे आम्ही जो खवा घेतो तो शेतकऱ्यांकडून घेतो. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ नसते आणि त्यामध्ये आम्ही प्युअर केशर, इलायची इत्यादी वस्तू वापरून पूर्णपणे भेसळमुक्त अशा पद्धतीचा पेढा बनवतो. पंढरपुरात फिरताना जाणवतं की इथल्या प्रत्येक गोष्टीला शेकडो वर्षांची परंपरा लाभली. अगदी इथल्या अगरबत्तीच्या सुगंधालाही भक्तीचा 200 वर्षांचा वारसा आहे. या मायलेकींच्या 5 पिढ्या एकाच ठिकाणी अगरबत्ती बनवण्याचं काम करतायत. आजच्या कॉर्पोरेट जगात दर 5 महिन्यांनी नोकरी बदलणाऱ्या पिढीसाठी कदाचित हे एक मोठं आश्चर्य म्हणावं लागेल. पांडुरंगाने चांगलंच केलंय, जगवलंय आम्हाला ह्याच्यावर. पांडुरंगाने देवाचं काम आहे. ती काय आपण फुकट करतो का? त्याच्यात पैसा घेऊन जातोय, कष्ट करतोय. 5वी डोळी आहे आमची. ह्याच्या आज्या पाज्यापासून आता होईल तिथं पत्र करायचं, तिथं देवाला नेलं की गेलं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या मंदिरात दररोज वाजणाऱ्या मृदंग, वीणा, तबला आणि पेटीच्या सुरांचं हे मुख्य केंद्र आहे. संगीताचा श्रीहरिकोटा म्हणा हवं तर. जिथून विठ्ठलाच्या विरहाचे
आणि भेटीच्या आनंदाचे सूर लॉन्च होतात. आम्ही विणा, पखवाज, ढोलकी, एकतारी, चिपळी, खंजिरी कमीत कमी 8 ते 10 आयटम, मोठे आयटम असतात, लहान ते आयटम असतात ते 10-15 असतात, असे मग 20-25 आयटम आम्ही बनवतो. पंढरपुरातनं घ्यायचं म्हणजे हा धार्मिक विषय असा आहे की इथून लोक तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांनी इथून माल नेलेला आहे पूर्ण पहिल्यांदा, त्यामुळे इथून लोक महत्त्व मानतात. उतार्यांच्या या गल्लीत जणू भक्ती रस ओतला जातोय. याच भट्टीतून माणसाच्या आत्म्याला स्पर्श करणाऱ्या टाळाचा नाद जन्म घेतो. तापलेल्या भट्टीतून वितळलेल्या धातूचा रस जेव्हा टाळ बनून बाहेर येतो, तेव्हा त्याचा तो खणखणाट वारकऱ्यांना भक्तीच्या रसात बेभान करून सोडतो. आम्ही आमच्या वडिलांच्या म्हणजे आजोबा पणजोबापासून हे काम करतो. माझी ही 4थी पिढी आहे काम करणारी. आणि या टाळाचं वैशिष्ट्य म्हणजे भजन कीर्तन आणि तुमचं भारूड वगैरे त्यासाठी हे टाळ वापरले जातात. आम्हाला आनंद मिळण्याचं कारण म्हणजे टाळ हा सगळं मंदिरात, प्रत्येक मंदिरात वाजतो आणि तो आवाज आमच्या कानावर पडले की आम्हाला ते आनंद वाटतं की आपलं इथं कुठंतरी काम दिसतंय आणि त्याचा आनंद आम्हाला मिळतो. पण अनेकांना हे माहीत नसेल की जसा पंढरपुरात भक्तीचा टाळ आहे तसाच कलेचा चाळही आहे. लावणीचं जर तुम्ही खरं म्हणाल जन्मस्थान तर ते पंढरपूर आहे. म्हणजे लोकांना फक्त फडातली लावणी माहीत असते, पण बैठकीची लावणी जी अत्यंत शृंगारिक असते आणि जी अत्यंत उत्तम पद्धतीने लिहिली जाते त्याचं माहेरघर हे पंढरपूर आहे. शाहीर राम जोशी म्हणजे ज्यांनी सुंदरा मनामध्ये भरली ही जी लावणी लिहिली होती ते सोलापूरचे, पण त्यांचं लहानपणीचं लावणीचं शिक्षण हे पंढरपुरात झालेलं होतं. त्यांच्या लावणी ऐकायला पु ल देशपांडे, वसंतराव देशपांडे पंढरपूर यायचे. होळी ते रंगपंचमी हा 5 दिवस माऊलींचा लावणी उत्सव असायचा. त्या लावणी उत्सवात फळीवर चिवडा खात ह्या मंडळींनी माऊलींच्या लावणी ऐकलेल्या आहेत. पिढ्यानपिढ्या ज्या उत्पाताने रुक्मिणी मातेची सेवा केली त्यांनीच लावणीची लोककला आणि परंपराही जपली आहे, अत्यंत हिमतीनं आणि श्रद्धेनं. नाही म्हणलं तर 135 वर्षांची तशी परंपरा ही माझी 4थी पिढी आहे. या 4थी पिढीमध्ये मी आत्तापर्यंत म्हणजे नाही म्हणलं तरी 1983 सालापासून मी आमचे दुसऱ्या पिढीतले जे होते सर ज्ञानेश्वर उत्पात त्यांच्या पाठीमागं बसून हे आम्ही सगळं अवगत केलं. का तर पुढं चाललं पाहिजे. जसं कीर्तनाचं चाललं पाहिजे तर कीर्तनही करतो मी आणि ही लावणी सांभाळतो. का ते ही अध्यात्म, हे सुद्धा अध्यात्मच आहे. अध्यात्मात काय भक्ती कोणीकडनं निर्माण झाली पाहिजे, देवावरची भक्ती ती की पंढरीतच आहे. जशी टाळ, जसं कीर्तन, तसं लोककला सुद्धा. अथांग चंद्रभागेच्या पवित्र तीरावर भक्त पुंडलिकानं आई वडिलांची सेवा हीच ईश्वर भक्ती मानली. तो निस्वार्थ सेवाभाव पाहून स्वतः विठ्ठल वैकुंठ सोडून पंढरीत आले. पुंडलिकानं टाकलेल्या विटेवर विठोराया उभे राहिले. तेव्हापासून आज तागायत ते भक्तांची वाट पाहत उभे आहेत. पुंडलिकासारखाच इथला आद्य कोळी समाजही चंद्रभागेची श्रद्धेनं सेवा करतोय.
अवघीची तीर्थे देखलिया डोळा, म्हणजे सगळी तीर्थ पाहिल्याचं पुण्य कुठे प्राप्त होईल तर ते चंद्रभागेमध्ये, अशा अर्थाने संतांनी चंद्रभागेचं महात्म्य वर्णन केलेलं आहे. आणि त्यामुळं त्या नदीचं जे काही पावित्र्य आहे किंवा ते सुरुवातीपासून त्या नदीशी संबंधित जेवढे काही विधी असतील, लोकांना फिरवून आणणं, त्या नदीच्या पात्रातली देवळं असतील, तर या सगळ्या करण्याचं काम इथला नावाडी समाज हा शेकडो वर्षांपासून करतोय. आणि ते हिस्टॉरिकली ते मेंटेन केलं जातं. म्हणजे एक तर त्यात सेवा पण आहे, त्याच्यामध्ये कलेचा पण भाव आहे आणि या लोकांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन इथं आलेल्या प्रत्येक भाविकाला त्यांची सेवा देण्यासाठी आहे. डोक्यावर जेवढे केस नाहीत तेवढ्या लोकांचे जीव वाचवले, पण शासनानं अद्यापपर्यंत आमचं कौतुक केलं नाही. एक गुलाबाचं फूल पण दिलं नाही, पण आम्हाला कुठल्याही गुलाबाच्या फुलासाठी आम्ही करत नाही. आम्हाला जी जुन्या लोकांनी सांगितलंय की आपल्या पोटापाण्यापेक्षा चंद्रभागेत येणारा भाविक हा सुखरूप चंद्रभागेतनं बाहेर गेला पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे. हाच सेवाभाव पंढरीचा खरा DNA आहे, जो संतांच्या वैचारिक प्रयोगशाळेतून तयार झाला. म्हणूनच विठ्ठलाच्या दर्शनाच्या या भूमीत अगदी पावला पावलावर आपल्याला माणुसकीचं दर्शन घडतं. दुःखी, निराधार आणि अनाथ लेकरांसाठी उभी राहिलेली ही माणुसकीची मंदिरं म्हणजे विठ्ठलाचं खरं रूप आहेत. पंढरपूरमध्ये आता तीर्थक्षेत्र असल्यामुळे असंख्य ठिकाणची लोक येतात आणि त्यांचे लहान मुलं कधी कधी हरवतात किंवा काही जण मुलं सोडूनही जायचे जुन्या काळच्या वाईट चालीरीतींमुळे. तर अशा वेळेस पंढरपूरमधल्या ज्या अनाथ मुलांचा जो प्रश्न आहे तो ज्यावेळेस दिसला त्यावेळेस इथं वासुदेव बाबाजी नवरंगे बालकाश्रम पंढरपूरमध्ये स्थापन करण्यात आला. जवळजवळ 151 वर्ष झालं आज आमची संस्था मुलांचं संगोपन, पुनर्वसन बालक्षेत्रामध्ये आणि महिला क्षेत्रामध्ये करत आहे. एक 7 ते 8 हजार मुलांचं आत्तापर्यंत पुनर्वसन झालेलं आहे. काही लोकांची अशी भावना आहे की आम्ही मंदिरात नाही जाणार, पण आम्ही बालकाश्रममध्ये येणार, कारण आम्हाला ह्या लहान मुलांमध्ये पांडुरंग दिसतो. ह्या लहान मुलांसाठी आम्ही जे काही करू ते दानधर्म करू किंवा ह्यांच्यासाठी जी काही मदत असेल ती आम्ही प्रसाद समजू, ती आम्ही देवाला वाहिली असं समजू. प्रत्येक मराठी माणूस अभिमानानं जे मराठीपण मिरवतो त्या वैभवाची मुळं पंढरपूरच्या या गल्ली बोळात आहे. पण त्या भूवैकुंठाचा हा ऐतिहासिक भाग आता बदलला जाणार आहे. यातला बराचसा भाग इतिहास जमा होणार आहे, कारण केंद्र आणि राज्य सरकारचा काशी आणि उज्जैनच्या धर्तीवरचा महत्वाकांक्षी कॉरिडॉर इथल्या ऐतिहासिक वाड्यांमधून आणि गल्ल्यांमधून जाणार आहे. अंदाजे 3,993 कोटी रुपयांचा हा भव्य प्रकल्प आहे. ज्यानं पंढरीचा संपूर्ण कायापालट होईल असा दावा केला जातो. पंढरपुरातल्या या कॉरिडॉरमध्ये 14 भव्य स्वागत कमानी असतील, मंदिर परिसरातील रस्त्यांचं रुंदीकरण असेल, नवीन पादचारी पूल आणि अत्याधुनिक दर्शन रांगा असतील, नगर प्रदक्षिणा मार्गाचं सुशोभीकरण असेल, आधुनिक बहुमजली वाहनतळ आणि 3 नवीन हेलिपॅड्स असतील, भूमिगत सांडपाणी वाहिनी आणि भाविकांसाठी भव्य भक्त निवास असेल. या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी
या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची अशी तीव्र इच्छा आहे की आज पंढरपूरला एका वारीला 15 ते 20 लाख लोक आज इथे येतात। जर तुम्ही आज पुढच्या जर एक 25 ते 30 वर्षाचा जर विचार जर करताल तर आज इथं लाखो लोक परत या वारीला आज जमतील। आणि संपूर्ण पंढरपुरातील कॉरिडॉरमध्ये जे लोक हे आहेत त्या सगळ्यांची विचारविनिमय चालू आहे आणि शासन कुणाचंही मन दुखवणार नाही। पंढरीत दिवसागणिक वाढणारी भाविकांची गर्दी पाहता पंढरपूरचा विकास ही काळाची गरज आहे, यात वादच नाही। पण विकासाचा हा आधुनिक बुलडोझर जेव्हा इथल्या माणसांच्या पिढ्यानपिढ्या जपलेल्या काळजावरून जाईल तेव्हा असंख्य आठवणींचा ढिगारा होईल। तीच वेदना, तीच हतबलता आज स्थानिक पंढरपूरकरांच्या मनात ठसठसतीये। इथे कॉलनी नाही, प्रत्येकाची घरं म्हणजे आपली घरं आहेत। इथे आपलेपण आहे, इथे उंबऱ्याला महत्त्व आहे, तसं इथे उंबऱ्याच्या आजूबाजूच्या लोकांना पण तितकीच माया आणि आपुलकी आहे। इथे घरात राहणारी व्यक्तीच कुटुंब नसते। या भागामध्ये वाड्याच्या जवळपास राहणारी सगळी घरं म्हणजेच कुटुंब। जिथून सुरुवात होते आणि जिथे शेवट होतो ते तेवढं मोठं कुटुंब असतं। मंदिर परिसरामध्ये जगणाऱ्या प्रत्येकाला वाटतं की शेवट झाल्यानंतरची ती व्हॅन सुद्धा त्याला उजवं घालून जावी। सरकारने पुनर्वसन तर चांगलं करावं, कारण आमच्या बाकीच्या वास्तूच्या स्क्वेअर मीटरपेक्षा आमच्या भावनांचा विचार करावा। विकासाच्या या कॉरिडॉरवरून नव्या युगात प्रवेश करताना शतकानुशतकं जपलेल्या पाऊलखुणा सांभाळल्या जातील असा शब्द सरकारनं दिला। त्या अंतर्गत काही पुरातन वास्तू, मंदिरं आणि मठांचं जतन संवर्धन केलं जाणार आहे, ज्यामध्ये ताकपीठ विठोबा मंदिर, गोंदवलेकर महाराज मंदिर, 11 रुद्रमारुती मंदिर, जैन मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, एकविरा देवीचं मंदिर, काळ भैरव मंदिर आणि 33 कोटी देव मंदिर अशा 16 मंदिरांचा आणि 8 मठांचा समावेश आहे, जे या प्रकल्पात सुरक्षित राहणार आहे। ज्यामध्ये देहूकर मठ, नरहरी सोनार मठ, शिरवळकर महाराज मठ, भावे समाज मठ, प्रल्हाद महाराज मठ, जालनापूरकर महाराज मठ आणि काशिबा महाराज मठ यांचा समावेश आहे। पण तरीही या कॉरिडॉरमुळे पंढरपूरचा मूळ गाभा, ती जुनी शांतता हरवून जाईल की काय अशी भीती स्थानिकांच्या मनात घर करू नये। संस्कृती जतन करणं हे कोणत्याही सरकारचं पहिलं काम आहे, माणसाला आणि त्याच्याबरोबर असणाऱ्या संस्कृतीला। कारण आज आमची सिंधू संस्कृती जगात इतकी प्रगत होती म्हणून 2000 वर्षाचा दाखला देताना सिंधू संस्कृतीचे अवशेष शोधतो। मग इथली गटारांची व्यवस्था काय आहे, सांडपाण्याची व्यवस्था काय आहे, घरं कशी होती, स्वयंपाकघरं कशी होती, चुली कशा होत्या किंवा त्यातल्या बारीक मोठ्या वस्तू कशा होत्या, खेळणी काय होती, ही पण आम्हाला सापडल्यावर कळत आहेत। पण जे जिवंत आहेत ते पाडायचं, संपवायचं आणि पुन्हा 200 वर्षांनी म्हणायचं की आमची संस्कृती अशी होती म्हणून परत याचं उत्खनन करायचं, हे सरकारचं परस्पर विसंगत वर्तन आहे। मग आषाढीच्या काळात पहाटे 5 पासून रात्री 2 पर्यंत त्यांचं भजन कीर्तन चालू असतं, कार्तिकीच्या काळात चालू असतं, एकादशी कोणत्याही महिन्याची असेल तर रात्री जागर असतो, तो चालू राहतो। जर हितली वस्ती निम्मी उठली तर हे भजन कुठं करतील लोक? यांना जर गावाच्या बाहेर 5 किलोमीटरवर नेऊन टाकलं तर पंढरपूरच्या मध्यवर्ती भागातलं भजन कीर्तन हा सगळा विषय संपून जाणार आहे। म्हणून अवघे गरजे पंढरपूर हे नाश होणार आहे। असे सुदर्शनावरी म्हणून अविनाशी पंढरी, पंढरी ही अविनाशी आहे। हे चंद्र सूर्य जातील पण पंढरी ही अशीच राहणार आहे। पंढरपूरचा कायापालट व्हायलाच हवा, पण तो करताना त्याचा आत्मा जपला गेला पाहिजे।
कारण इथल्या वारकऱ्याला चकाचक टाईल्सच्या चमचमाटाचं कौतुक नाही, त्याला ओढ आहे ती पांडुरंगाच्या साधेपणाची. पंढरपूर हे केवळ एक तीर्थक्षेत्र नाही, ती महाराष्ट्राच्या भावविश्वाची, परंपरांची आणि कलांची समृद्ध गंगोत्री आहे. ते महाराष्ट्राचं सामूहिक स्मरण आहे. शतकानुशतकांच्या भक्तीचा, संघर्षाचा, समतेचा आणि माणुसकीचा हा जिवंत वारसा आहे. इथं विठ्ठल केवळ मंदिरात उभा नाही, तो वारकऱ्यांच्या टाळात आहे, दिंडीच्या पावलात आहे, अभंगाच्या सुरात आहे, शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याच्या घामात आहे, आईच्या माईच्या स्पर्शात आहे आणि प्रत्येक निरागस मनात आहे. आणि म्हणूनच जोपर्यंत चंद्रभागेच्या वाळवंटात टाळ मृदुंगाचा नाद घुमत राहील, जोपर्यंत ज्ञानोबा तुकारामचा जयघोष आकाश दुमदुमवत राहील, आणि जोपर्यंत विठुरायाच्या भेटीसाठी वारकऱ्याची पावलं वारीच्या वाटेवर चालत राहतील, तोपर्यंत या महाराष्ट्राचा आध्यात्मिक आत्मा जिवंत राहील, अमर राहील.